सांगलीमध्ये बालविवाह प्रतिबंधाबाबत महत्त्वाचे एकदिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे उपस्थित होते। बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत झालेल्या या चर्चासत्रात सांगली आणि कोल्हापूर येथील विविध स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी नरवाडे यांनी सांगली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करेल, हॉटस्पॉट ओळख, प्रभावी कृती आराखडा आणि व्यापक जनजागृती ही पुढील कामाची दिशा असेल असे सांगितले। हा उपक्रम डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था आणि जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला। चर्चासत्रात बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, धोका गावे, बाल संरक्षण समित्यांची जबाबदारी, शाळाबाह्य मुलींवर लक्ष ठेवणे, गाव पातळीवरील सतर्कता आणि 1098 हेल्पलाईनचा वापर वाढवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। अखेरीस नीता आवळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेतली। कार्यक्रमाला ललित बाबर, प्रभा यादव, राजमती कांबळे, शाहीन शेख, विमल माने यांच्यासह अधिकारी, आशा वर्कर व कार्यकर्ते उपस्थित होते। आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेच्या सोबत सांगली जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी काम करत आहे। हा शासनाचा प्रोग्राम असून बालविवाह मुक्त भारत 2030 हे शासनामार्फत चालवलं जाणारं अभियान आहे आणि त्यात एक सहभागी संस्था म्हणून आमची संस्था काम करते। साधारण जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही साधारण 200 संस्थांसोबत व 400हून जास्त जिल्ह्यांमध्ये काम करते। आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण बालविवाह मुक्त सांगली जिल्हा ह्या विषयावरती प्रशासनाचे प्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत एक चर्चासत्र घेतले की जेणेकरून समुदायात काम करत असताना बालविवाह विषयावरती येणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाकडून आवश्यक असणारी मदत यांचा समतोल साधून येणाऱ्या अडचणींच्यावरती कसा मार्ग काढता येईल याबद्दल आपण इथं चर्चा केली। आम्हाला असं वाटतं की शासन, प्रशासन, समुदाय आणि समाजातला प्रत्येक घटकानं जर ह्या विषयावरती स्वतः एक नागरिक म्हणून पॉझिटिव्ह काम करायचं जर ठरवलं तर बालविवाहमुक्त भारत हे स्वप्न साकार करणं अवघड नाही। आज सांगली जिल्हा बालविवाहमुक्त व्हावा यासाठी स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत सांगली व कोल्हापूरचे दोनही ठिकाणचे प्रतिनिधी एक दिवसाची पूर्ण दिवसभर चर्चासत्र आयोजित केलं होतं। मला सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन आहे की अतिशय संवेदनशील मुद्द्यावर ते काम करत आहेत आणि या चर्चेदरम्यान आपली सामाजिक सहनशीलता या मुद्द्यासाठी कशी संपवायची आहे, जेणेकरून खरोखर सांगली जिल्हा बालविवाहमुक्त व्हावा यासाठी विविध मुद्द्यावर चर्चा झाली। त्याच्यामध्ये कायद्याचं अंमलबजावणी असेल, ग्रामस्तरीय बाल संरक्षण समिती ॲक्टिवेट करणे असेल, तसेच बाल पंचायत ही संकल्पना येणाऱ्या भविष्यात आपण मांडावी अशी विविध मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। यामध्ये सांगली जिल्हा परिषदेतर्फे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत विभाग यांच्यातर्फे आम्ही आमचं सहकार्य केलेलं आहे आणि येणाऱ्या भविष्यात आपल्या जिल्ह्यातील बालविवाह होणारे हॉटस्पॉट ओळखून तिथे अतिशय आउटकम बेस्ड आपण आराखडा तयार करणार आहोत। आणि पुनश्च एकदा मी या सर्व काम करणाऱ्या टीमचं अभिनंदन करतो आणि आम्ही येणाऱ्या काळात एक सविस्तर आराखडा तयार करून आपल्या जिल्ह्याला, सांगलीला बालविवाहमुक्त कसं करायचं याबद्दल अंमलबजावणी करणार आहोत।